सोहळा एक आपुलकीची भावना, प्रेमाची साज म्हणून या ठिकाणी म्हटले गेलेली आहे की तुमचं आमचं प्रेम या ठिकाणी दिसून येतं. कधी कधी असं म्हणतात की जसं झाडाला फुलं येतात, फळं येतात, पण ते राखण्याचं काम मात्र आपण करायला हवं. शेतकरी शेती करत असताना प्रत्येक धान आपलं व्यवस्थित पिकवण्याचं काम करत असतो. तशीच ही नाती आहेत. ही नाती आपण जपली पाहिजेत आणि आपण जेव्हा आपुलकीने जपतो तेव्हा ती आपली होतात, आपल्या प्रेमाची होतात, आपल्या नात्यामध्ये येतात. असाच हा सण म्हटला गेलेला आहे आणि असा हा रमजानचा सण या ठिकाणी आपण साजरा करतोय. हा एकोपाचा मंत्र देऊन या ठिकाणी आज आपण एक वेगळा कार्यक्रम करतोय. आपल्या प्रत्येक मनामध्ये विचार, भावना या कधी ना कधीतरी वाढत असतात, पण त्यांना कुठेतरी एक प्रेमाची सावली मिळते, एक प्रेमाची साथ मिळते आणि ती साथ त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या जवळ आल्यानंतर आपण एकोपाचा मंत्र. लोकांच्या मनामध्ये काही काही विचार असतात, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आपला विचार आहे की आपलं गाव सुधारलं पाहिजे, आपली वाडी सुधारली पाहिजे आणि आपण एकत्र येऊन या कामाची पोचपावती दिली पाहिजे. आजचा हा कार्यक्रम ईद मुबारक कार्यक्रम, रमजान ईद निमित्त आजच्या या छोट्या रोजेदारांचा या ठिकाणी सन्मान आणि छोटीसा हा संमेलनच म्हणता येईल. या ठिकाणी आपल्याला कळण्यात आनंद होतो की आपल्या गावच्या सरपंच संजीवनी संजय नरळकर मॅडम यांच्या वतीने ही दावत इफ्तार पार्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मॅडमच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या छोट्या रोजेदारांचे आज आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कारण का संस्कृती आपली जपली पाहिजे, त्याप्रमाणेच या ठिकाणी आपण आपले वारसे चालवत असतो. आणि म्हणूनच आजच्या या संमेलनाच्या माध्यमातून, आजच्या या पार्टीच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांचा एकोपा या ठिकाणी दिसून येतोय. मन मिळणं महत्वाचं आहे आणि हे मन मिळाप्रमाणे आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करतो आमचे सर्वांचे लाडके माननीय संजय नरळकर साहेब यांना आपण त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. सादिकभाई काजी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या घरातला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग ते झालेले आहेत. एकोपाचं मिलन या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकभाई काजी यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय मान्य संजय सरांना की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक छोटस प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी दिलं जात आहे. आपण थोडं कष्ट घ्या आणि थोड्याशा टाळ्या आपण आपल्या पाहुण्यांसाठी वाजवाव्यात. फडफडे समाजाचे माजी अध्यक्ष माननीय रहमानजी फिरफिरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतोय संजय सरांना आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपण पार पाडलं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले युवा उद्योजक माननीय अमोलजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो संजय सरांना की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आजच्या या इतर पार्टीचा फक्त हा बहाणा आहे. हे आपुलकीची भावना या ठिकाणी निर्माण झाली, हे प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी आहे. हा एकोपाचा मंत्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रशांतजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. फडफडे समाजाचे अध्यक्ष तजमल चौले यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे युवा उद्योजक अविनाश भोरतुल यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो संजय सरांना की आपण सन्मान करायचा आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य
माननीय शब्बीरजी काजी साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांना सन्मानित करायचं आहे संजय सर. या ठिकाणी आता आपण सन्मान करणार आहोत. या ठिकाणी दोन्ही जमातीच्या वतीने आजच्या ह्या संमेलनाच्या कार्यक्रमात इथे मुबारक कायतर पार्टीच्या वैद्यदादाने आजच्या दोन्ही समाजाच्या वतीने आपल्या गावचे सरपंच संजीवनी होत आहे. मी विनंती करतो या ठिकाणी तजुमन चौगुले आणि मुश्ताक काझी यांना विनंती करतो की आपण मॅडमचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी हे प्रेम आहे या ठिकाणी आणि आपुलकीची भावना आहे या ठिकाणी. आणि ही आपुलकीची भावना या ठिकाणी आपण एक छोटासा सन्मान करून हा सन्मानित करत आहोत की हा एक छोटासा कार्यक्रम नाही म्हणता येणार. हे आपलं आहे आणि आपण एकत्र यावं यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आहे. आणि हा प्रयत्नाला यश मात्र या ठिकाणी आलेलं आहे. दामनदेवी ग्रामसंस्थेचे विद्यमान सदस्य माननीय श्री अंकुजी बोर्डे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो संजय सरांना की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मोबाईल नवीन घ्यायचा आहे. एक छोटासा सन्मान या ठिकाणी करत आहेत. मॅडमला विनंती आहे की आपण हा त्यांचा सन्मान स्वीकारावा. सब्बीर भाई यांच्या वतीने हा सन्मान होत आहे. सादिक भाई काजी त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान आपण केलेला आहे. आणि संपूर्ण आयोजक आपण जसं म्हटलं जातं त्या कार्यक्रमाचा पूर्ण भार आपल्या खांद्यावरती घेऊन इतर पार्टीच्या पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊन तो कार्यक्रम यशस्वी करण्यामागे जो हातखंड असेल तो माननीय संजयजी नरळकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. माननीय श्री मालुसरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. इकडे इकडे अस्सलाम वालेकुम, नमस्कार. आज इफ्तार पार्टीचं कार्यक्रम आयोजित करणारे आमचे मॅडम धामणी गावचे सरपंच ते संजय नळकर यांनी त्यांचा मी मनपूर्ण आभार मानत आहे. आणि वेलकम करत आहे की आज पहिल्यांदाच गावामध्ये त्याची एक आपल्याला ही बघायला भेटली की बरेच वर्ष होते सरपंच सर्व येऊन गेले सर्व झाले, पण असा कार्यक्रम कुणी आपलत होता. त्याबद्दल मी आमच्या मुस्लिम समाजातर्फे सरपंच मॅडम जावं संजय त्यांचे पती जाईल आभार मानतात. हाजिरीन मसीस, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू. यहाँ पर उपस्थित मेहमान और हमारे गांव के सरपंच मैडम संजीवनी नरलकर, इन्होंने जो आज हमें इफ्तार पार्टी का जो प्रोग्राम दिया है उसके लिए हम उसके शुक्रगुजार हैं. और मेरी आज उम्र 67 है और 67 में आज पहला ही मौका ऐसा हुआ है जो हमको किसी ने इनवाइट करके इफ्तार पार्टी दी है. हम अल्लाह से दुआ करते हैं कि ऐसा भाईचारगी का माहौल हमेशा बना रहे, नाइतफाकी न रहे और हर वक्त ही नन्हे मन्ने बच्चों की हिम्मत अफजाई करते रहे. मैं ऐसी दुआ करता हूँ. साथ साथ इधर भी मेहमान इधर बैठे हुए हैं, सबका तो नाम मैं नहीं जानता हूँ, लेकिन जो आए हुए हैं
उनका भी मैं खैर मकदम करता हूँ और इस्तिकबाल करता हूँ अपनी समाज की तरफ से और अपने गांव की तरफ से, अपने मोहल्ले की तरफ से। और ऐसा ही आगे सिलसिला चलता रहे, भाई की दीन का चलता रहे और हम सब आपस में इत्तेफाक से रहे, यही हमारी दुआ है और यही हमारी शुभकामनाएं। आखिर में इन सभी मेहमानों का मैं अहले दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने अपना वक्त निकालकर, कीमती वक्त निकालकर इस मजलिस को, इस महफिल को, इस पार्टी को जो रौनक बख्शी है, उसके लिए मैं और मेरी जमात और मेरे गांव वाले सभी की तरफ से मैं इनका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ और खैर ममनून हूँ। ज्यादा बोलने वाला था लेकिन मेरा गला सूख रहा है, मेरा रोजा है, इसके लिए मैं बोल रहा हूँ नहीं। लिहाजा आखिर में मैं दुआओं के साथ इनके लिए हमेशा दुआ करूंगा कि ऐसा जो नेक काम है वो कोई ना कोई करते रहे, उसका अजर आकर मतलब तुमको मिलता रहेगा। लिहाजा मैं दुआओं के साथ रुखसत चाहता हूँ। खुदा हाफिज, अल्लाह। आपल्या या दोन शब्दाच्या मार्गदर्शनामुळे एक वेगळंच पण या ठिकाणी पाहायला मिळालेलं। लक्ष्मी ऑर्गनाइजचे माननीय मालुसरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। मी संजय सरांना विनंती करतो की त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। काल खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये खूप एन्जॉय केला त्या ठिकाणी। त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर आहेत मांगले साहेब, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्याबरोबर आलेले त्यांचे प्रतिनिधी यस सर, यस ठीक आहे सर, आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय। आणि यानंतर थोडा वेळ न घेता आपण ज्यांनी छोटे रोजे ठेवलेले आहेत त्यांचा आपण सन्मान करून घेऊया। सर्वात पहिला मी विनंती करतो मरियम जुनेद काझी मॅडमला मी विनंती करतोय की आपण त्यांना एक आपली आपुलकीची भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। टाळ्या झाल्या पाहिजे त्या छोट्या रोजेसाठी। त्यानंतर इराम शहाबाज फिरफिरे, इराम शहाबाज फिरफिरे, त्यानंतर अक्सा शाहिद मुटलेकर, अक्सा, त्यानंतर आयरा काझिम काझी, आयरा किती छान वाटतं, जरा तुमच्या टाळ्या भेटल्या तर त्यांचा अजून उत्साह वाढत। त्याचप्रमाणे फिरोज बर्डे, त्यानंतर सफुरा साजिद काझी, त्यानंतर हुदा वसीम तरकार, अमीना मुनाफ काझी, त्या साईडला अमीना, इकडे लावंडी गावचे पोलीस पाटील माननीय श्री संजय बहुतले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। मी विनंती करतो संजय सरांना की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे। आजची इफ्तार पार्टी हा फक्त निमित्त झालेला आहे, पण आपुलकीची भावना मिळून या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न होता एकोपाचा, तो आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल
العالمين. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. اللهم أنت السلام ومنك السلام، تبارك يا ذا الجلال والإكرام. رب أعني على ذكرك وشكرك وحسن عبادتك. اللهم لا مانع لما أعطيت ولا معطي لما منعت ولا ينفع ذا الجد منك الجد. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار وقنا عذاب القبر وقنا عذاب الحشر وقنا عذاب الدين وقنا عذاب الصراط. اللهم اهدنا الصراط المستقيم، صراط الذين أنعمت عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا. ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب. اللهم حاسبنا حسابا يسيرا، اللهم حاسبنا حسابا يسيرا، اللهم حاسبنا حسابا يسيرا. اللهم ارحمهما كما ربياني صغيرا. لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين. لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين. اللهم حسن مرادنا، اللهم تمم تقصيرنا، اللهم اشفنا واشف مرضانا المسلمين. اللهم ادفع عنا البلاء والوباء والقحط والمرض والطاعون يا دافع البليات، يا حل المشكلات، يا قاضي الحاجات، يا سميع الدعاء، يا أرحم الراحمين، يا أكرم الأكرمين، يا ذا الجلال والإكرام. اللهم إنا نسألك الجنة الفردوس ونعوذ بك من النار. اللهم إنا نسألك الجنة الفردوس ونعوذ بك من النار. اللهم من أحييته منا فأحيه على الإسلام، ومن توفيته منا فتوفه على الإيمان. اللهم اغفر له وارحمها. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. اللهم إنا نسألك علما نافعا وعملا صالحا ورزقا طيبا واسعا وشفاء من كل داع وشفاء من كل داع. اللهم إنا نسألك الجنة الفردوس ونعوذ بك من النار. اللهم من أحييته منا فأحيه على الإسلام، ومن توفيته منا فتوفه على الإيمان. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. جزا الله أن محمدا صلى الله عليه وسلم ما هو أهله برحمتك يا أرحم الراحمين، والحمد لله رب العالمين. अजून घ्या पुढे बस इतकाच. या ठिकाणी अजानला सुरुवात होईल आणि अजान झाल्यानंतर इफ्तारीला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण सर्वजण या ठिकाणी स्थानापन्न राहायचं. धन्यवाद. तुम्ही बसत नाही, तुम्ही बसत नाही. फोन लावलेला I can't
जंगलात खाणं पुण्य आहे या मी हे सांगते की सरपंच आपले मॅडम त्यांनी हे आपल्या इकडे जी इफ्तार पार्टी केली आणि छोटे रोजगार यांचा पण सत्कार केला, यांच्यामध्ये त्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते, आभार मानते। यापुढे सुद्धा असं मॅडमनी सहकार्य करावे आणि आम्ही पण मॅडमला असं सहकार्य करू अशी आमची विनंती आहे। धन्यवाद धन्यवाद माझ्याकडनं आणि आमच्या सगळ्या महिलांकडनं पण मॅडमचा आभार मानतो। शकीलभाई बोलकर यांना हे आपण एक्चुअली आज का जो प्रोग्राम देखे मेरे पास कुछ अल्फाज नहीं है, फिर भी मैं कुछ अल्फाज आपके सामने पेश करूंगा। सबसे पहले आज भी प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है मैडम सरपंच और हमारे साथी और कुछ मेहमान आए हुए यहाँ पे। मैं आपका तहे दिल से इस्तेमाल करता हूँ और आप लोगों का शुक्रिया करता हूँ कि आपने अपना कीमती वक्त निकाल के यहाँ पे हमारा साथ लिया इफ्तार पार्टी के लिए। आपने आके इस महफिल की शान में शान बढ़ाई। आप सभी गाँव वालों का भी मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आप सभी यहाँ पे आए और इस प्रोग्राम को शानदार अंदाज से उसको मनाया। बस मैं ज़्यादा वक्त नहीं लेता हूँ क्योंकि मुझे थोड़ा बोलने में तकलीफ होती है। इतना बोल के मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ और शुक्रिया। विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचे। नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम। आज धामणदेव गावामध्ये प्रथमच आपल्या गावच्या विद्यमान सरपंच सन्माननीय संजीवनी नळकर यांच्या माध्यमातून आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। खरोखरच आज अल्लाहच्या कृपेने आज धामणदेव गावामध्ये असा प्रथमच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित राहिलात, मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आज आपल्याकडे रमजानचा पवित्र सण साजरा होत आहे। हा पवित्र सण सर्वांनी आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या रमजान महिन्याच्या पवित्र महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समाजाचे अध्यक्ष माननीय तज्जमन चौगुले त्यांना विनंती करतो आपण 2 शब्द मार्गदर्शन करावे। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आज आपले सरपंच मॅडम आणि त्याच्या पत्नीने जे प्रोग्राम आपल्या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं त्याचं मी आमच्या समाजाकडून आमच्या जमातीकडून माझ्याकडून धन्यवाद करतो त्यांना। आणि त्यांची जी एक पहल आहे ती आपल्या फ्युचरसाठी आपल्या फ्युचर येणाऱ्या पिढीसाठी एक चांगली सोच आहे। तर त्यांचा पण मी आभार मानतो। त्या त्यांनी एक सुरुवात केलेली आहे आणि आज आपण पुढच्या टाइमला आपण पण त्यांना प्रतिसाद देऊन अशीच ही ठरवत आहे की चालू ठेवायची माझी हे आहे, कोशिश आहे। थँक्यू। सफदरजी काजी साहेब आपल्यास विनंती आहे की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावे। मी धामणदेवी ग्रामपंचायत माजी सदस्य व मुस्लिम मोहल्ला यांच्या वतीने आज आमचे सरपंच मॅडम संजीवनी नळकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज त्याने हिंदू मुस्लिम हे सलोखात ठेवून आज सगळ्यांना एकत्र घेऊन मुस्लिम समाजाला एकत्र घेऊन त्याने आजची इफ्तार पार्टी जी केली ती मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने, मोहल्ल्याच्या वतीने, गावाच्या वतीने
मी त्यांचे आभार खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि माझ्याकडून असंच आता 2 दिवसांनी ईद येणार आहे, किंवा मी सर्व हिंदू बांधवांना, आपल्या भारतीयांना सगळ्यांना, जेवढे भारतातले जेवढे हिंदू मुस्लिम जेवढे लोक आहेत, शीख ईसाई जेवढे आहेत, त्यांना सगळ्यांकडून माझ्याकडून हार्दिक ईदेच्या शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकजी काजी साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावे. हमारा वो गजबे जवां तो क्या न बदलेगा, दस्तूर जा वक्त का फरमान बदलेगा. आज जो है काम अभी से शुरू हुआ है, काम की इब्तिदा हो गई है. इंशाल्लाह ऐसे हमेशा होते रहेंगी. और मैं सरपंच मैडम से गुजारिश करता हूँ कि ऐसी वो हमेशा के लिए अपना ये कारोबार चालू रखे. और हम सब तमाम मुस्लिम भाइयों का, तमाम और गाँव मेहमानों का सबका शुक्रिया अदा करता हूँ. और हमारे मोहल्ले वालों की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, खैर मकदम करता हूँ. खुदा हाफिज. ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माननीय आपल्या सर्वांचे लाडके चांगले नेतृत्व करणारे माननीय श्री सादिक भाई काजी यांना विनंती करतो आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचे. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. संजय नरळकर सरपंच, माझी ताई, जे माझे त्यांच्या घरापासून जुने संबंध आहेत. आणि आज त्यांच्याकडनं हे जे काय आयोजन कार्यक्रम होत आहे इफ्तार पार्टीचा, आपल्याकडनं, आपल्या समाजाकडनं मी त्यांचा खूप खूप आभार मानतो. मी माझ्या ताईंच्या आणि माझे बंधू संजय नरळकर भाऊ, आपले संजय भाऊ पोलीस पाटील, मुश्ताक भाई, शब्बीर भाई, जितके माझे व्यासपीठवर बसलेले सर्व बंधू भगिनी, उपस्थित सर्व, मी मॅडमचा, माझ्या ताईंचा मी याच्यासाठी आभार मानतो की आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या जिल्ह्यामध्ये, अख्ख्या तालुक्यामध्ये, ह्या दामंदी गावामध्ये प्रथमच हा एकोपाचा कार्यक्रम होत आहे. ह्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. कारण त्यांच्या मनामध्ये भाईचारा आहे. ह्या भाईचाऱ्याला बघून आमच्या सगळ्यांना तो एकत्र करतात, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. भाईचारा हाच एक मानव धर्म आहे. ह्या भाईचाराला टिकवण्यासाठी सगळ्यांचा, आपल्या सगळ्या लोकांचा हातभार लावणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून आज जे काय तुम्ही कार्यक्रम केला, हेच 4 गोष्टी आम्हाला बोलायला संधी मिळाली तुमच्या माध्यमातून. अनेक कार्यक्रम आपल्याला अजून यांच्या माध्यमातून करायचे आहे, कारण हे एक इथेच थांबणार नाही. त्यांचे कार्यक्रम खूप काय असतात, आपण त्यांना सहकार्य करत आहोत. कारण काय त्यांनी पंचायत समितीमध्ये काम करताना पण आम्ही त्यांच्यासोबत होतो, सरपंचमध्ये पण काम करताना आम्ही सोबत आहोत. आम्हाला त्यांनी वरती भरपूर काय मदत केली. आणि हे फक्त तुमच्यासाठी नव्हे, आम्ही तुमच्या पिढीसाठी दुवा करू. ते आमची कायमची दुवा राहणार आहे. त्यासाठी भाईचारा ठेवून आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना, लोकांना, सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रण केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझे संजय भाऊंना पण आम्ही प्रत्येक वेळी काय ना काहीतरी धावपळ करून येतात. जेव्हा माझ्या मशिदीचं काम चालू होता तेव्हा माझ्या कानात येऊन बोलतात की आर्थिक मदत काय लागेल का. बोले हे केलं, हे भरपूर आहे. तुम्ही आणखीनदा बोलतात की मन भरून यायचं. तर हे काय त्यांच्या मनामध्ये जे काय चाललंय भाऊ भाईचारा, हे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. इथंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम सभी की तरफ से मैडम सरपंच और हमारे सचिव ने जो प्रोग्राम जो किया है उसका मैं आभार व्यक्त करता हूँ की एक काळाची गरज म्हणून त्यांच्या लक्षात आलं. आणि ही आज गरजच आहे. एकोपा राखणं, आपलं सांभाळणं हे आपली एक काळाची गरज आहे. ही काळाची गरज समजून त्यांनी हे जे आयोजन केलं याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि असं हे कार्यक्रम राहत हो, चालत राहो. आजपर्यंत असं कधी झालं नाही आणि ते काळाची गरज पण नव्हती. आणि आज या काळाची गरज समजून त्यांनी जे आयोजन केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मी या कार्यक्रमाचे आयोजक संजय सर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावे.
मी काम करतो बोलत नाही, हे सगळ्या ग्रामस्थांना माहिती. तरी देखील आपण सगळे एकत्र आलो, 2 शब्द बोलावे अशी मला पण इच्छा झाली. रमजान मास आणि श्रावण, आमच्यामध्ये श्रावण पडतात आणि हा रमजान मास अलग अलग असं काही नाही. रमजान मास निमित्त इफ्तार पार्टीचं आपण नियोजन केलेलं आहे. एकत्र येण्याचा हा साधन आहे. तुम्ही उपासना एक महिन्यावर उपासना करता. मी मुस्ताफाई काळजी आणि मुबीनभाई चिरकेरे सगळ्यांच्या वतीने मी त्यांच्याकडे चर्चा केली. ही छोटी छोटी मुलं एवढं किती वाजता साधारण रोजा पकडतात, त्यामुळे 7, 8, 4 वर्षाचे मी अवाक झालो. आम्ही जर उपवास पकडला, आम्ही 5 वाजले की कधी खातो असं आमची परिस्थिती होते. आणि या मुलांना सकाळपासून 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाण्याचा थेंब देखील घेत नाही, थुंकी सुद्धा गिरत नाही. म्हणजे आश्चर्य झालं. ही परमेश्वरची त्यांच्यावर असलेली देणगी, ह्या स्वरूपाचा आम्हाला कुठला तरी भास पडला की आपण एकत्र राहायला पाहिजे. अशा मुलांना कुठं प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि मुलं छोटे छोटे मुलं उपासक होऊन आणखी याच्यामध्ये आता 8 आहे, त्याच्यामध्ये 16 व्हायला पाहिजे, 20 व्हायला पाहिजे. जेवढी मुलं असतात त्यांना व्हायला पाहिजे. आपल्या समाजाची ऋणी त्यांना समजली पाहिजे. उपवास का पकडतात त्याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये वागण्याचा बदल होतो. पहिल्यापासून जर आपण संस्कृती जतन केली तर वय वैभव झालं की त्यांची ती संस्कृती जतन करतात. उदाहरणार्थ मी सांगतो माझ्यावरून. माझे वडील सीताराम नरळकर त्या गावचे उद्मी कार्पेंटर म्हणून गावामध्ये होते. आमची परिस्थिती ही नाजूक. हुसेन धर्मचे हुसेन म्हणून होते, त्यांच्याकडे आम्ही सातत्याने काम करायचो. आमचे कुठले अमीन नाही वरचे इम्तियाज त्यांचे चिरंजीव हसमत बाईच्या मी घरी लहान असताना हसमत तेव्हा जन्माला होता. ती छोटी छोटी मुलं होती, त्यांना मी खेळलेलो मी माणूस आहे. त्यांनी आमच्या कुटुंबाचा उद्धार केलेला आहे. आता आम्हाला 2 पैसे माझे इकडे आपण कष्टातून कुठेतरी आपण कमवतो, खाऊन पिऊन आपण सुखी आहोत. आपण एकत्र राहिलो, त्या लोकांनी जर आपल्याला सांभाळली तर पुढे आपण एकत्र राहायला पाहिजे. या भावनेतून आपण ही इफ्तार पार्टी केली. सरपंच मॅडम हा निमित्त आहे. सरपंच मॅडमला तुम्ही भरभरून सगळ्यांनी दिलेलं आहे. पंचायत समिती सदस्यपद असते वेळी जवळजवळ आपल्या मुस्लिम समाजाने 95% मताने निवडून दिलेले आहे. पद येतो जातो, पण त्यांनी दिलेले हे आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आज 15 ऑगस्टचा दिवस असू दे, 26 जानेवारीचा दिवस असू दे, देखील महिलांच्या पाठीशी उत्स्फूर्तपणे आपल्या महिला भगिनी कधी कुठला कार्यक्रम असला तर आता एकीचं मी नाव घेत ना, एकीचा हात मारला ते सगळ्याच्या उपस्थित होतात. कुठलाही कार्यक्रम अधिकारी असतो तिथे आपल्या गावाची छान सगळी गावात वाड्यात लांब लांब असल्यामुळे ताबडतोब येऊ शकत नाही. पण मुस्लिम समाजाने हाक मारला किंवा आपला मुस्लिम समाज तिथे ग्रामपंचायत जवळ असल्यामुळे ताबडतोब हाक मारल्यामुळे ताबडतोब लोक धावत हाताला काम टाकून येतात. तालुक्यावरून येणाऱ्या अधिकाऱ्याला समाधान वाटतं की लोक जागृत आहेत, ह्या गावचा विकास केला पाहिजे. आपण भास्कर शेठच्या माध्यमातून अनेक तऱ्हेचे कामं पत्रव्यवहार करून अनेक तऱ्हेचे आपल्या गावामध्ये कामाला 2-3 वर्षामध्ये गावात आपला विकास झाला आहे. का आपला एकोबाई म्हणून विकास झाला. सरपंचांचा काम तुमचं सगळ्यांचा त्यांच्यावरती विश्वासाने आपल्याला निधी मिळालेला आहे. आज बघायला गेलं तर ग्रामपंचायत कार्यालय आपल्याकडे होतोय. आपल्या प्रत्येक वेळेला मोठा मुसळधार पाऊस पडला की त्या पर्यावरण जीवितहानी होण्याची धोका होता. तो आजच्या कंडिशन चाललेला आहे. आपल्याकडे 20 लाख ब्रिजचं काम पूर्णत्व झालं आणि तो फाट झालेला एका महिन्यामध्ये झालेला आहे. अशा तऱ्हेने आपण एकत्र असो तर आपण विकासात्मक काम करू शकतो. आपल्या समाजामध्ये कुठलीही तेढ निर्माण होणार नाही. हा माध्यम आपण इफ्तार पार्टीचा माध्यम साध्य केलेला आहे. जेवढंच बोलतो जास्त बोलायला गेलं भरपूर आहे. आणि मला जास्तीत जास्त आज नरळकर मॅडमच्या शब्दाला मान देऊन आमच्या स्टुडिओवाले सुगत म्हणून आहेत, त्यांना मॅडमने सांगितलं आमच्याकडे इफ्तार पार्टीचं नियोजन करायचं आहे. मॅडम मी ते फोटोग्राफर करायला लागलो. फोटो काढतात की मला माहिती नाही, कोणतं काय नाही, मला फोटो काढायचा तुमच्या सगळ्या मंडळींचे एकत्र ते देखील ते उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे सादिकबाई काजीने बोलला आपले तुमचे ते वरती हे आले तर तांबे पत्रकार म्हणून आपलं हे पत्रकार लाईव्ह होतं आपला. आपण काय बोलतोय काय नाही हे आपल्या टीव्हीवरती राहणार आहे. आपण कशा पद्धतीने संभाषण करतो हे सगळं आपले तांबे सर कव्हरेज करून ठेवत आहेत की भविष्यात आपल्याला काय केलं काय नाही याची जाण राहणार आहे. आणि आज देखील आम्ही एका कार्यक्रम लक्ष्मी वर्माचा काळातले कार्यक्रम मोठा झाला बांधल हायस्कूलला.
त्याचे आमच्या समाजाचे विशाल पंचायत संगमेश्वरचे आहेत, त्यांना देखील आम्ही रात्री सांगितलं की असा कार्यक्रम आहे. ते म्हणाले आम्ही आवर्जून तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित. आज त्यांना मुंबईला जायचं 11 वाजता. तर साहेब 11 वाजता जायचं आहे, तुम्ही बोलणार तसं त्याला जायचं होतं 9 वाजता. मी बोललो तुम्हाला मी आज सोडणार आहे, माझ्या भावाचा कार्यक्रम आहे, तुम्ही रात्री 12, 1, 11 वाजता किती 12 वाजता 3 वाजता सोडायची जबाबदारी माझी, पण माझा कार्यक्रम सक्सेस करून जा. संगमेश्वर ते असले तरी मुंबईला वास्तव्य पुढे वास्तव्याला तुम्ही घाटकोपर. माझी यांचा कधीही परिचय नाही. रात्री फक्त आमची गाठभेट झाली ज्योतिली. फक्त त्यांना मी सांगितलं माझ्याकडे इफ्तार पार्टी आहे ज्योतीला हे त्यांनी आतातला काम करून मुंबईला जायचं टाकू की तुम्ही सामाजिक काम करता, मला ते आहे असंच आपण सगळ्यांनी एकोप्याने राहू. माझ्या गावचे पोलीस पाटील सातत्याने सगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. पोलीस पाटील योगदान चांगलं आहे आपल्यासाठी. आज सकाळी अचानक त्यांनी निवेदन सांगितलं, आम्ही काल बसलो, काल मी कार्यक्रमाला गेल्यामध्ये इथे नव्हतो. रात्री मुंबईमध्ये पत्र काढला, पोलीस पाटलांना सांगितलं पोलीस डिपार्टमेंटला कळवा, त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला कळवण्याचं काम केले. परंतु पाटील साहेब उपस्थित नसल्यामुळे ते येऊ शकले. आज पोलीस डिपार्टमेंटची पण आपल्या इथे माणसं नव्हती मार्गदर्शन करण्यासाठी, आपली वागणूक कशी असावी याच्यासाठी ते देखील आले असते. पण त्याच्या वतीने आपले जरी गावचे पोलीस पाटील असले तरी त्या डिपार्टमेंटचा माणूस म्हणून तिथे इथे आहे. आपल्या गावामध्ये आपण त्यांच्यावरती कार्यक्रम केला होता, तो पण धामणदेवीचा, हे पण धामणदेवी. पोलीस पाटलांचा देखील आपल्याला चांगला योगदान असतो. कुठल्या तक्रारी नाही, भानगडी नाही. आर्थिक भानगडीच्या आपल्या दाखल्यासाठी मिटवले जातात. केवळ सरपंच काम करतात, तसंच पोलीस पाटील देखील काम करतात. आपले तुम्ही आमचे सहकार्यातून सगळेजण काम करतात. आमचे शेड्यूलबाई असतील, कुठलीही अडचण असली, कुठल्याही विकासाचं काम असू दे, मुक्ताबाई असतील, कुठल्या एखाद्या पाकळीचा जो विषय आहे तिथे अडचण आले, रात्री 11 वाजता फोन करायचं मुक्ताबाईला ताबडतोब हजर. अशा पद्धतीचा आपला हा मोहल्ला आहे. त्याच्यामुळे आपला कामाचा विकास होतो. म्हणून मला असं वाटतंय की तुम्हाला कृष्ण बोलावं की सुदामा बोलावं, तुम्हाला कृष्ण बोलावं की सुदामा बोलावं, की तुम्हाला शिवा काशीद म्हणावं की दौलतजी खान म्हणावं. दौलतजी खान आणि शिवा काशीद कोण होते? दौलतजी खान होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. शिवा काशीद होते ते सुद्धा हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. म्हणजे एवढं प्रेम तुमचं आपल्याला या कोकणामध्ये पाहायला भेटलं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कृष्ण म्हणावं की ह्यांना सुदामा म्हणावा, यांना दौलतजी खान म्हणावं की तुम्हाला शिवा काशीद म्हणावं. हा एकोपाचा मंत्र ज्या वेळेला आला ना, मला साहेबांनी सांगितलं की हा एकोपाचा मंत्र आज या ठिकाणी म्हणायचा आहे. तर म्हणण्यात काही नसतं, केल्याने होतं, आधी केलं पाहिजे, बरोबर की नाही? आणि ते तुम्ही करून दाखवले, सरपंच मॅडमनी करून दाखवलंय. त्याचा हा या ठिकाणी पूर्णपणे एक विश्वास दिसतोय. म्हणून बोललो सर 2 मिनिटं बोलू द्या, नंतर मला बोलायला भेटणार नाही. कोकणावरून विशाल पंचायत देखील आले. ते आपल्या गावाच्या मोहल्ल्याच्या वतीने मी पोलीस पाटलांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यांचं स्वागत राहिलेलं सगळ्यांचं त्यांनी स्वागत करून घेतलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे फोटोग्राफर आले, त्यांचा देखील घ्या. आणि आपल्या पत्रकार तांबे साहेब आले, त्यांचा देखील आपल्या गावाच्या वतीने मोहल्ल्याच्या वतीने तांबे साहेबांचा देखील शकीलबाई आणि मुस्ताकबाईंनी मुबीनबाई या ठिकाणी आपल्या गावामध्ये पत्रकार तांबे साहेब आले, त्यांचा देखील सत्कार करायचा. पहिला सुगत सकाळ फोटोग्राफरचा आपण खूप कमी वेळेमध्ये इतका पाठवणे एका आपल्यामध्ये करेल हे सगळं नियोजन येऊन मॅडमच्या शब्दाला मान देऊ तुम्ही सगळेजण आलात म्हणून मी मॅडमच्या वतीने सर्वांचा आभार मानतो. आणि पुढील सूत्रसंचालन आमचे पंचायत साहेब करतील असं मी विनंती करतो. या मोठ्या कार्यक्रमाला हातभार लावलाय सर. आता तुमचं मोहीनभाई आपला मनोगत व्यक्त करायचंय. अस्सलाम वालेकुम. या गावच्या सरपंच सन्माननीय संजीवनीताई नगरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सादिकभाई काजी, माझे मित्र सावळीसारखे सोबत असणारे सन्माननीय संजय शेठ नगरकर, मुश्ताकभाई काजी, शब्बीरभाई काजी, पोलीस पाटील सन्माननीय संजयजी बहुत्रे, आमच्या जमातीचे अध्यक्ष सजीमुलभाई आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी. सर्वप्रथम भविष्यात भूतकाळात कधी असं झालं नव्हतं
की कुठल्या सरपंचाने आपल्या गावामध्ये इफ्तार पार्टी दिली आहे. आज इतिहासात पहिल्यांदा तुम्ही इफ्तार पार्टी दिली. ती मोहल्ल्याच्या वतीने तुमचा सरपंच मॅडमचा आणि संजय शेठ दोघांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे छोटे रोजगार आहेत त्यांचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि अशीच ही जी आहे त्याबद्दल त्याला प्रथा ही कंटिन्यू चालू करावी. तुमचा आमचा जो संबंध आहे अधिक दृढ व्हावा अशी मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपले 4 शब्द संपवतो. धन्यवाद. टाइम झालेला आहे भरपूर. मी विनंती करतो आपल्या कार्यक्रमाच्या आयोजक आणि या गावच्या सरपंच मी विनंती करतो की आपण सर्वांनी जोरदार कार्यक्रमात आपण स्वागत करूया. संजीवनी ताई संजय नरवळकर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. आज आपल्या दामनदेवी गावामध्ये मोहल्ल्यामध्ये आज इफ्तार पार्टीचं नियोजन केलं की आज या रोजानिमित्त असणाऱ्या सर्व लहान थोर जे मोहल्ल्यातले मुस्लिम बांधव आहेत आणि माझे सर्व लहान मुलं आहेत आणि माझ्या महिला भगिनी, खरोखर अतिशय कौतुक करण्यासारखं आहे की मी आज सरपंच असताना आज ह्या गावामध्ये काम करत असताना जर जास्तीत जास्त जो प्रतिसाद असेल तो मला मोहल्ल्याकडून आहे. खरोखर आज या व्यासपीठावर असणारे माझ्या शब्दाला आणि माझ्या विनंतीला मान देऊन येणारे आमचे सादिक भाई, खरोखर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आपल्या दर्गेजवळ जी आपली इमारत वास्तू आहे ती खरोखर तुमच्या नमाजासाठी बांधलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप माझ्याकडून काम करून घेतलेलं आहे. खरोखर त्यांना आज मी माझे बंधू म्हणून समजते आणि तेही मला ताई म्हणून म्हणतात. खरोखर अशा व्यक्तींनी आपल्या गावामध्ये चांगलं काम करतायत. तसेच आमचे मुस्ताकबाईंना कधीही बोलवावं आणि त्यांनी न हजर राहावं अशी गोष्टच नाही आणि त्याच्यासाठी खरोखर माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आज या गावामध्ये काम करत असताना आज या गावातून शबीरबाई तसेच या जमातीचे शेवगुलेबाई आणि आमच्या गावचे पोलीस पाटील, खरोखर अशा ह्या व्यक्तींनी खरोखर खूप चांगलं सहकार्य केले माझ्यासाठी. आणि हे काम करताना मला अतिशय आनंद होतो की माझ्यासारख्या एक महिलेला आज माझ्या ह्या सगळ्या ग्रामस्थांनी खरोखर चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि खरोखर माझ्या कामाच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या ह्या पाठीवरच्या माझ्या थापेमुळे मी सगळं काम करू शकते असं मला खरोखर जाणीव झालेली आहे की खरोखर माझे ग्रामस्थ आज मी ह्या ग्रामपंचायतमध्ये आणि पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये मी 2 वेळा निवडून आलेली आहे आणि पंचायत समितीच्या वेळेस मला अगदी 95% नाही तर 99% हा मुस्लिम बांधवांचा मला पाठिंबा होता आणि माझ्या पूर्ण गावाने सुद्धा मला चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळे मी पंचायत समिती निवडणूक लढवू शकले आणि त्याही वेळी मी खूप आपल्या गावामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे आणि त्या माध्यमातून परत मी सरपंच झाले आणि सरपंच असताना माझ्या अगदी जवळून असलेल्या माझ्या महिला आणि त्यांचं इतकं सहकार्य असतं, मला खूपच सहकार्य असतं की त्यांना कधीही बोलवावं आणि त्यांनी ग्रामपंचायतमध्ये हजर न राहावं, कारण एकी दोघींचं नाव घेणं योग्य नाही माझ्यासाठी. खरोखर माझ्या सगळ्या मुस्लिम महिला ज्या आहेत किंवा माझ्या इतर महिला पण आहेत त्याही माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आणि आज मी बचत गटाच्या माध्यमातून मी एक ग्रामसंघ आमच्या धामणदेवीच्या ग्रामसंघाची अध्यक्ष आहे आणि ह्या अध्यक्षांसाठी असल्यामुळं माझ्या सगळ्या महिला माझ्या एकत्रित आहेत आणि खरोखर आम्ही एकत्र काम करत असताना आमच्या समाजात जसे कार्यक्रम होतात, जसा आमचा श्रावण मास असतो आणि श्रावण महिना उपवासाचा असतो तसाच तुमचा रमजान महिना आहे. याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त आपल्यामध्ये जातीभेद हा ठेवलेला आहे. पण हा जातीभेद न बाळगता मला तर असं वाटतं की आपण एकत्र रित्याने आपलं कुठले समाजामध्ये कार्यक्रम करू आणि आपण एकत्र राहून काम करू. एकीचं बळ काय असतं हे जर कळलं तर खरोखर आपण समाजाचं तेढा न ठेवता आपण गावामध्ये जेव्हा एकत्र राहतो तेव्हा सर्व समाज हा आपल्यासाठी एकत्र असला पाहिजे आणि आपण एकत्र काम केलं पाहिजे. खरोखर
गावात काम करताना मला अतिशय म्हणजे आज मी ग्रामपंचायतची इमारत वास्तू केली, त्याच्यासाठी जी जागा दिली ती जागा सुद्धा आपल्या मुस्लिम बांधवांचीच आहे आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे ती जागा दिली. आपल्या जलजीवन मिशन हा 2 कोटीचा योजनेचा जेव्हा आला त्यावेळेस सुद्धा आपल्या टाकीच्या बांधकामासाठी अशी जागा दिली आहे, ती सुद्धा आपल्या मुस्लिम बांधवांनीच दिलेली आहे. खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे काम. आता जे आपलं ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यासाठी जो पर्यायी मार्ग आहे तो सुद्धा आपल्या मोलातूनच आहे आणि त्यांनी चांगल्या तुम्ही सहकार्य मूल्यावाने माझ्यासाठी केलं. त्यासाठी तो रस्ता ब्रिजचं काम पण आपलं पूर्ववत झालेलं आहे. अशीच सगळ्या योजना आपल्या गावामध्ये येतील किंवा ज्या शासकीय योजना असतील त्याची पुरेपूर सगळी जे आहे ते मी आपण आपले हे काम करताना खरोखर आपली चांगल्या सहकार्य केलं मला आणि त्याबद्दल खरोखर मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देते की खरोखर तुम्ही आज या इफ्तार पार्टीचं नियोजन आम्ही जे करायला सांगितलं आणि ते केलं तुम्ही आणि ते स्वीकारलं त्याबद्दल मी खरोखर तुमची ऋणी आहे की खरोखर तुम्ही मला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आमची इफ्तार पार्टी खरोखर चांगल्या प्रकारे तुम्ही स्वीकारली आणि ह्या कार्यक्रमाचं एवढं नियोजन चांगलं केलं असं वाटलं सुद्धा नव्हतं मला की तुम्ही आजची इफ्तार पार्टी आहे ही मी पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये केलेली आहे आणि आतापर्यंत मी इफ्तार पार्टी ही तुमची मी आतापर्यंत जे स्टेटच्या माध्यमातून जे इफ्तार पार्टीचं जे फ्रूट होतं ते मी आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवत होते पण साक्षात कधी मी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आज ह्या कार्यक्रमासाठी आमचे पत्रकार बंधू तसेच आमचे फोटोग्राफर आणि ज्यांनी आम्हाला खरोखर एका शब्दात आणि एका शब्दाच्या फोनवरून जे आपल्या कार्यक्रमासाठी आमचे बांधव म्हणजे आमचे जातभाईच आहेत ते आज खरोखर विशाल पांचाळ म्हणून इथे आज कार्यक्रमासाठी खरोखर त्यांनी मला आम्ही रात्री त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सकाळी फोन करू आणि आम्ही फोन करायला विसरून गेलो पण त्यांनी मला फोन केला की मॅडम तुम्ही मला फोन नाही केला आणि आज त्यांनी खरोखर ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच लक्ष्मी ऑर्गॅनिकचे जे डिपार्टमेंट आहे ते सुद्धा आपल्या गावामध्ये वेळोवेळी सहकार्य करतं आणि आपल्या गावासाठी चांगलं काम करतं. आज आपल्या गावामध्ये लक्ष्मी इंडस्ट्रियल कंपनी एवढी मोठी आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मुलांची कामं होतात. बाकी परत त्यांचं केव्हाही कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं तरी आपल्या गावासाठी खरोखर योगदान चांगलं आहे आणि त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्या गावासाठी आहे. खरोखर आज या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या महिलांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. असंच कार्य माझ्या हातून तुमच्या अल्लाच्या कृपेने घडो अशी मी विनंती करते आणि अल्लाची दुआ करावी अशी मी विनंती करते तुम्हाला. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला जागा दिली, या लाईटचा अरेंजमेंट करून दिला ते नईमभाई फिरफिरे आमचे बंधू, त्यांचा सत्कार राहून गेला. मी माफी मागतो त्यांच्याकडे. नईमभाईला मी विनंती करतो की यावं आणि मॅडम तुम्ही त्यांचा पुष्प देऊन सत्कार करावा. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला साऊंड उपलब्ध करून दिला त्या साऊंडवाल्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो साऊंडवाले दादा आपण या आणि आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या आजच्या या कार्यक्रमात ज्या छोट्या लहान लहान मुलांनी रोजा ठेवला होता त्यांच्याबरोबर मॅडम बरोबर एक फोटो सेशन त्या ठिकाणी होणार आहे. हे वैशिष्ट्य म्हणजे असं म्हणता येईल खूप मोठं वैशिष्ट्य आहे कारण का ह्याला शब्द नाहीये. मी काय म्हटलं त्रिवेणी नदीचा संगम जसा व्हावा ज्याप्रमाणे प्रत्येक नद्यांचं मिलन होतं, दुधात जशी साखर पडावी तसा गोडवा आहे
आणि हे जे कार्य तुम्ही आज केलेलं हे कार्य खूप लाख मोलाचं आहे. हे असं भाग्य कोणाला मिळत नाही. मी विनंती करेन, देवापुढे प्रार्थना, अल्लापुढे प्रार्थना करेन की या गोष्टी तुम्ही सातत्याने घडवाव्यात, हा एकोपा तुम्ही घडवावा ही होती. महिला 50% जर आहेत, त्या सगळ्या लेडीज आहेत. म्हणजे आपण पुरुष कुठेतरी कमी पडतोय, तर सगळ्या पुरुषांनी काहीतरी त्याचा विचार करायला पाहिजे की आपण काय संस्कार देण्यात कमी पडतो. महिला संस्कार देत आहेत असा त्याचा अर्थ झालाय. नाही, जोरात व्हायला पाहिजे. आता 100% नाही, पुढच्या वर्षीपासून मला होतं. इकडे बघा, कॅमेरा बघा इकडे.